नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण विशेषण या घटकावर 25 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि तेही 10 मिनिटात. प्रश्न पहिला, शूर सरदार शत्रूशी लढला. यातील विशेषण कोणते? 1 सरदार, 2 शत्रूशी, 3 शूर, 4 लढला. सरदार हे काय नाम आहे, तो कसा आहे तर शूर आहे, म्हणून त्याचे विशेषण शूर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न दुसरा, बागेत टवटवीत फुले आहेत. फुलांबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता? 1 बागेत, 2 टवटवीत, 3 फुले, 4 आहेत. फुले कशी आहेत तर टवटवीत. नामाबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण असतो. पर्याय क्रमांक 2 टवटवीत हे उत्तर आहे. प्रश्न तिसरा, गोड आंबा सर्वांना आवडतो. या वाक्यात विशेषण ओळखा. 1 गोड, 2 आंबा, 3 सर्वांना, 4 आवडतो. आंब्याची चव कशी आहे तर गोड. हा काय त्याचा गुण आहे, या शब्दाने समजतो, म्हणून तो गुणविशेषण आहे. पर्याय क्रमांक 1 गोड हे उत्तर आहे. प्रश्न चौथा, आकाशात काळे ढग जमले आहेत. ढगांचा रंग सांगणारा शब्द कोणता? 1 ढग, 2 काळे, 3 आकाश, 4 जमले. आकाशात काळे ढग जमले म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, काळे. प्रश्न पाचवा, 5 पांडव वनवासात गेले. यात संख्या सांगणारे विशेषण कोणते? 1 पांडव, 2 5, 3 वनवासात, 4 गेले. संख्या काय सांगते तर 5. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. शब्द संख्या 5 दर्शवतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 6वा, ससा भित्रा आहे. ससा कसा आहे? 1 प्राणी, 2 आहे, 3 भित्रा, 4 ससा. तर ससा काय आहे तर भित्रा आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. सशाचा स्वभाव भित्रा सांगितला आहे, त्यामुळे ते विशेषण आहे. प्रश्न 7वा, आईने नवीन साडी घेतली. यातील विशेषण ओळखा. 1 आईने, 2 साडी, 3 घेतली, 4 नवीन. आईने नवीन साडी घेतली हे काय विशेषण आहे. पर्याय क्रमांक 4 नवीन हे उत्तर आहे. साडी कशी आहे तर नवीन आहे. नामाबद्दल नवीन हा शब्द काय करतो तर अधिक माहिती देतो, त्यामुळं नवीन हे या वाक्यातील विशेषण आहे. प्रश्न 8वा, कडू कारले आरोग्याला चांगले असते. यातील विशेषण सांगा. 1 कारले, 2 कडू, 3 आरोग्य, 4 चांगले. कडू कारले. कसले कारले? कडू. विशेषण काय सांगितले मग? कडू. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कारल्याची चव कशी असते तर कडू असते. ही कारल्याबद्दल विशेष माहिती आहे. प्रश्न 9वा, थंड वारा सुटला आहे. वाऱ्याचे वैशिष्ट्य कोणते? 1 थंड, 2 वारा, 3 सुटला, 4 आहे. वारा कसा सुटला आहे तर थंड. वाऱ्याचे वैशिष्ट्य काय सांगते? थंड या शब्दाने कळते, म्हणून पर्याय क्रमांक 1 थंड हे उत्तर आहे. प्रश्न 10वा, हुशार मुले अभ्यास करतात. मुलांबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता? 1 मुले, 2 अभ्यास, 3 हुशार, 4 करतात. पर्याय क्रमांक 3 हुशार. मुले कशी आहेत तर हुशार आहेत. मुलांच्या गुणाचे वर्णन करणारा शब्द म्हणजेच काय तर विशेषण. पर्याय क्रमांक 3 क हे उत्तर आहे. प्रश्न 11वा, लाल गुलाब कोणाला आवडत नाही. यातील विशेषण ओळखा. 1 गुलाब, 2 कोणाला, 3 आवडत आणि 4 लाल. विशेषण काय आहे तर लाल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. गुलाबाचा रंग लाल आहे. प्रश्न 12वा, 10 रुपये दे. यातील संख्या विशेषण कोणते? 1 10, 2 रुपये, 3 दे, 4 यापैकी नाही. यातील संख्या काय दर्शवते? 10. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. रुपयांची निश्चित संख्या इथे सांगितली 10 रुपये. प्रश्न 13वा, ताजी फळे खावीत. फळे कशी खावीत? 1 खावीत, 2 फळे, 3 ताजी, 4 सगळी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, ताजी. ताजेपणा हे त्यांचे विशेषण आहे. प्रश्न 14वा, लबाड कोल्हा द्राक्षे खायला गेला. यातील विशेषण कोणते? 1 कोल्हा, 2 लबाड, 3 द्राक्षे, 4 गेला. कोल्ह्याचा स्वभाव कसा असतो तर लबाड असतो. येथे लबाड हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 15वा, हिमालय उंच पर्वत आहे. हिमालयाचे वैशिष्ट्य कोणते? 1 हिमालय, 2 पर्वत, 3 उंच, 4 आहे.
हिमालय कसा आहे तर उंच आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पर्वताच्या उंचीचे वर्णन करणारा शब्द विशेषण आहे, म्हणजे तो काय तर उंच आहे. प्रश्न 16वा. स्वच्छ पाणी प्यावे. पाण्याचे वैशिष्ट्य सांगणारा शब्द कोणता यातला? 1 स्वच्छ, 2 पाणी, 3 प्यावे, 4 आरोग्य. 1 स्वच्छ. पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 17वा. सुंदर बाहुली कोणाची आहे? यातील विशेषण ओळखा. 1 बाहुली, कोणाची, 3 सुंदर, 4 आहे. पर्याय क्रमांक 3 सुंदर. बाहुली कशी आहे? सुंदर. बाहुलीच्या सौंदर्याचे वर्णन करणारा शब्द काय आहे तर सुंदर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 18वा. काही मुले मैदानात खेळत आहेत. यातील विशेषण ओळखा. 1 काही, 2 मुले, 3 मैदानात, 4 खेळत. मुले मैदानात खेळत आहेत, पण किती काय माहिती आहे का तर नाही, तर काही सांगितले, त्यामुळं काही हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. काही ही निश्चित संख्या नसली तरी ती मुलांबद्दल माहिती देते, म्हणून हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. प्रश्न 19वा. आंबट बोरे खाऊ नको. यातील विशेषण कोणते? 1 बोरे, 2 नको, 3 खाऊ, 4 आंबट. बोरे कसे आहेत तर आंबट आहेत. आंबटच हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 4 ड हे उत्तर आहे. प्रश्न 20वा. हिरवे गवत छान दिसते. गवताचा रंग सांगणारा शब्द कोणता? 1 गवत, 2 हिरवे, 3 छान, 4 दिसते. गवताचा रंग कसा आहे तर हिरवा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 21वा. 2 किलो साखर आण. यात संख्या कोणती? 1 साखर, 2 3 आण, 4 किलो. इथं साखरेचे प्रमाण काय सांगितले तर 2 किलो. 2 या शब्दाने समजते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 22वा. कठीण दगड फुटला नाही. दगडाचे वैशिष्ट्य कोणते? 1 कठीण, 2 दगड, 3 फुटला, 4 नाही. दगड कसा आहे तर कठीण आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तो काय सांगतोय? दगडाचा गुणधर्म सांगतोय, कठीण. प्रश्न 23वा. दुधाळ गाय दूध देते. गायीबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता? 1 गाय, 2 दूध, 3 दुधाळ, 4 देते. गाय कशी आहे तर दुधाळ. दुधाळ म्हणजे कशी तर दूध देणारी. गायीचे वैशिष्ट्यच आहे दुधाळ. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 24वा. निळे आकाश सुंदर दिसते. यातील विशेषण ओळखा. 1 आकाश, 2 दिसते, 3 सुंदर, 4 निळे. आकाशाचा रंग कसा आहे? निळा आहे, म्हणून निळे हे काय आहे तर विशेषण आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 25वा. चौथा क्रमांक माझा आला. यात क्रमाने येणारी संख्या कोणती? 1 क्रमांक, 2 माझा, 3 चौथा, 4 आला. क्रमाने येणारी चौथा. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. यावरून काय समजते तर क्रमवाचक संख्या विशेषण आहे हे समजते. उदाहरणार्थ, समर्थ खूप अभ्यास करतो. करणारा कोण आहे तर समर्थ आहे. किती अभ्यास करतोय तर खूप आहे. खूप काय आहे तर विशेषण आहे. म्हणजेच काय तर नामाला कसा, कशी आणि किती असे प्रश्न विचारल्यावर जे मिळते ते विशेषण असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहत राहण्यासाठी शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.